नमस्कार मित्रांनो, छावणीत परत एकदा आपलं स्वागत। आणि आज आपण बघणार आहोत मोहंदर किंवा शिडका हा किल्ला। तसं म्हटलं तर हा एक अपरिचित असा किल्ला आहे जो सर्वांनी दुर्गप्रेमींनी करायलाच हवा। हा किल्ला तुम्ही अचला ऐवंत हा किल्ला करून सुद्धा करू शकता किंवा हा किल्ला सप्तशृंगी म्हणजेच आपली वणीची देवी येथून सुद्धा करू शकता। मित्रांनो, हा किल्ला अपरिचित असला तरी त्याचं दर्शन घेणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि ते तुम्ही कराल असं मला वाटतं। धन्यवाद। मित्रांनो, सातमाळा रांगेत असलेला मोहंदरी किंवा शिडका किल्ला तुम्हाला इकडे जायचं असेल तर प्रथम नाशिकमधून सप्तशृंगी गडाच्या जवळच नंदुरी गाव आहे, तेथून तुम्ही इथे जाऊ शकता। खालती आश्रमशाळासुद्धा आहे, तिथे तुम्ही आरामात राहू शकता। आम्ही स्वतंबूत तेथेच राहिलो होतो। आश्रमशाळेच्या वरतीच तुम्ही जे आत्ता बघताय समोर बघा नेडं आहे वरती, तेथून तुम्ही जाऊ शकता। परंतु आम्ही गडाला वळसा घातला म्हणजेच नेड्याकडे आम्ही डाव्या बाजूला ठेवून पुढे पुढे चालत राहिलो। पुढे गेल्यानंतर मात्र तुम्हाला परत एक वळसा घेऊन डाव्या हाताला वळायचं आहे। वाट चांगली मळलेली आहे, त्यामुळे तुम्ही काही चुकू शकत नाही। असं आम्ही तुम्ही समोर बघताय अशा प्रकारे ते चालत गेलो आम्ही। आणि बरोबर तुम्ही एका घळीत येता, समोर बघताय ती घळ आहे, त्या घळीतून आपल्याला वरती चढायचं आहे। वरती विजय गेलेला आहे। वरती पोहोचल्यावर मात्र थोडासा आराम केला। किल्ल्याला काही चढाई काही मोठी नाही आहे आणि तेथून वरती चढल्यानंतर हे तुम्हाला एक मोठं तलाव नाही म्हणता येणार, पण एक पाण्याचा साठा मिळाला। इथे काही तुम्ही पिऊ शकत नाही ते पाणी। तेथून सरळ चालत गेल्यानंतर तुम्हाला समोरच नेढं दिसतं। नेढ्याच्या आधी ही पाण्याची टाकी लागतात। हे समोर तुम्ही बघताय हे नेढं आहे। आता आपण नेड्याच्या दिशेने चाललोय। पाण्याची एकंदर 5 ते 6 टाकी आहेत। अतिशय चिंचोळा असा पठार आहे। नेढ्यामुळे त्या डोंगराचे 2 भाग झालेले आहेत। वरून पलीकडच्या भागाकडे जाता येत नाही आहे। आता उभा आहे हे आपण एका कोपऱ्यात आहोत, मध्ये नेडं आहे। आपल्याला आता त्या नेड्याच्या दिशेने जायचं आहे, परत माघारी यायचं आहे। आपल्याला माघारी येऊन परत खालती थोडंसं उतरायचं आहे, जसं मी आता खाली उतरलो आहे। आणि तेथून परत नेड्याकडे जाण्याचा हा जो मार्ग आहे हा मात्र सोपा आहे। म्हणजे पलीकडनं जर तुम्ही चढलात तर नेड्याचा हा मार्ग मात्र सोपा आहे, तेथून तुम्ही आरामात वरती जाता। नेड्यामध्ये मात्र हवा वा 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 इतक्या जोरात येते, मस्त वाटतं। नेड्यामधला जो हा बसणं आहे, म्हणजे तुम्ही राजगडाचं पण नेडं बघितलं असेल त्याच प्रकारे हे नेडं आहे। अतिशय मस्त असं हे नेडं आहे। म्हणजे असं वाटतं खाली उतरूच नाही नेड्यातून आपण। आता आपण उतरतोय बरोबर आश्रमशाळेच्या पाठीमागे हे नेडं जे आहे इथूनही आपण चढतो। मग असे आपण त्या संपूर्ण डोंगराला वळण घेऊन चढलो। आता इथे शिडी लावण्यात आलेली आहे, तेव्हा आम्ही दोर लावून उतरलो, पण आता शिडी लावल्यामुळे उतरणं फार सोपं झालेलं आहे। थोडी काळजी घेणे आवश्यक आहे। आता येथे शिडी लावलेली आहे, विजय उतरतोय खाली। थोडंसं टेक्निकल नाही म्हणता येणार, जर व्यवस्थित हे केलं तर तुम्ही आरामात उतरू शकता।
पण थोडी काळजी घ्यायला हवीच. इथे मात्र आता शिडी लावलेली आहे मी मगाशी बोलल्याप्रमाणे, त्यामुळे आता एकदम सोपं झालेलं आहे. पण मी तुम्हाला मगाशी म्हटलं त्याप्रमाणे की एकदा तर यायला हवंच आहे. मित्रांनो, मोहनदरी जे किल्ल्यामध्ये तसं म्हटलं तर हे नेडं आहेच, हेच प्रमुख आकर्षण आहे. आणि तिकडनं जे तुम्ही उतरता त्यातही एक साहसी असं मला वाटतं. शिडी लावल्यामुळे तो साहसपणा आता गेलेला आहे. तर मला वाटतं तुम्ही सर्वांनी एकदा तरी मोहनदरीला जाऊन यावं. तसं म्हटलं तर सकाळी लवकर गेलात तर अर्ध्या दिवसात तुमचा हा किल्ला पाहून होईल. अतिशय सुंदर असा हा किल्ला आहे. आणि तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर परत एकदा लाईक करावे, माझे इतर व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करावे आणि तुमच्या मित्रांनासुद्धा शेअरही करावे. छावणीतर्फे माझे म्हणजे सुनील शिंदेचे खूप खूप आभार. धन्यवाद.